आपण जर पाहिलं कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर इथले निलाव शेतकऱ्यांनी आज 12 तारखेला निलाव बंद पाडलेले आहेत। अचानक 10 रुपयांनी बाजारभाव रिवर्स आल्यामुळे शेतकऱ्यांनी खरं तर निलाव पाडलेला आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। कृषी उत्पन्न बाजार समिती इथं आता लाईव्ह बाजारभावाची परिस्थिती पाहिली, 21 रुपयापासून ते 22 रुपयापर्यंत 2400 पर्यंत चांगला कांदा गेलाय। शेतकऱ्यांचं असं म्हणणं की बाबा कांदा 3200-3500 पर्यंत होता, साधारण 30-32 रुपयांत तरी कांदा गेला पाहिजे। शेतकऱ्याला 30च्या आत कांदा देऊन परवडत नाही। आता शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर या ठिकाणी आपण आहोत आणि आज 11 तारीख, आज पारनेरचे खरं तर निलाव आहेत। बाबा एक मिनिट आपण जर पाहिलं कांद्याची परिस्थिती काय आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ, काय वाटतं तुम्हाला आज कसा गेला कांदा? आज लय कमी भावात गेलाय, तरी कसा गेला? मग 24-30 रुपयांनी जातो, आज लगेच 20-10 रुपयांनी तोडले जागेवर। आज कसं भेटलं मार्केट? आज 10 रुपये कमी गेला सरासरी। काल आमच्याकडून काही बेंगलोरला गाड्या गेल्या, 41 रुपयांनी कांदा गेला, तिथं सरासरी 4-4.5 रुपये खर्च येतोय किलो। मग तरी साधारण इथं 37 रुपयांना शेतकऱ्यांना हातात पडले पैसे। आज इधर निदान 34-35 तरी जायला पाहिजे होता। आज कसं बाजार भाव कसा भेटला? आज जवळ 10 रुपये कमी चाललाय बाजार सरासरी। नाही साधारण कांदा कसा किलो चाललाय आज आजच्या हिशोबाने जर पाहिजे? 22-23 एक नंबर कांदा जवळ 8 रुपये 10 रुपये कमी पडलाय बाजार। काय वाटतं तुम्हाला? आज खऱ्या अर्थाने 2-3 रुपयांनी जरी कमी झाला असं तर वेगळं आहे, पण आज 10 ते 12 रुपयांनी आज कांदा कमी चाललाय, त्यामुळे शेतकऱ्याची खंत आहे या ठिकाणी। काय सांगाल? कांदा मागच्या इकला होता 27-28 रुपये, आज ती कधी 21 रुपये, म्हणजे 7-8 रुपये जवळजवळ पार कमीच काढले मार्केट आज। आणि गोल्टी इकली 25 रुपये, ती आज 16 रुपयेच काढली। मग आता काय करायचं? आता काय याच्यावरती तुमचं म्हणणं काय बाबा, काय वाटतं, काय सांगू? नाही मागले जे मार्केट झाले ना 4 रुपयांनी कमी का व्हायना, पण एकदम 10 रुपयांनी कमी म्हणलं नाही कमी होते ना। काय वाटतं तुम्हाला? एक होऊन पुन्हा विधानसभेला हिसका दाखवावा लागेल, आहे का नाही? मागच्या वेळेस जसे काही जवळजवळ 10-12 मतदारसंघात शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नावर या सरकारला झटका दिलेला आहे, तो आता पुन्हा द्यावा लागेल। शेतकरी एक होत नाही कधी, पांढरपेशी समाज एकत्र होतो, आपण एकत्र होत नाही कधी शेतकऱ्यांनी। हे पक्ष आपण काय करतो, ह्या गटाच्या मागे ह्या पाटलाच्या मागे हिंडतो, तसं न करता तुम्ही शेतकरी म्हणून आता एक झाले पाहिजे सगळे लोक। आणि बाबा काय 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 सांगाल आता आजच्या परिस्थितीला विधानसभेला सगळे शेतकऱ्यांनी एक व्हायला पाहिजे। राज्यात विधानसभेला सगळ्या शेतकऱ्यांनी एक होऊन निवडून द्यायला पाहिजे। कोणला निवडून द्यायचं? दुसरं सरकार, दुसरं कोणतं? हे आपलं तेच। हा, आता काँग्रेसला निवडून द्यायचं का पुन्हा भाजप निवडून द्यायचं? काय नाही आता काँग्रेसला त्यांची युतीचे शरद पवार उद्धव ठाकरे अशाला निवडून दिलं पाहिजे। काय वाटतं कांद्याला नाही मिळेल का तुम्हाला? कांद्याला नाही मिळेल का सरकार पलटी केल्यावर? जे सरकार आहे ना, आता विरोधी पक्ष सुद्धा गेल्या वेळेस गप्प राहिले होते, तर कांद्याच्या प्रश्नावर कोण बाहेर येत आहे, प्रश्न मांडताय, कांद्याच्याने बांधताय, त्याच्या मागे राहावं लागेल तिथे। काय आता काय सांगशील दादा, काय आजची परिस्थिती? भाजप सरकारने पूर्णपणे हे केलेलं आहे, पण याचा फटका मात्र त्यांना विधानसभेत 100% बसणार आहे। आता दात कोणाकडे मागाय शेतकऱ्यांनी? कारण मागलं मार्केट 35 झालं, ह्यावेळेस कमीत कमी 32ची अपेक्षा होती, 30-32 जरी गेलं असतं तरी काही नव्हतं, पण 10-12 रुपयांनी जर कमी होत असेल तर खंत आहे सरकार। अक्षरशः शेतकऱ्यांची तर हेळसण केलेली पाहायला मिळते। एक चांगल्या कांद्याला 17-18 रुपयापासून तर 22 पर्यंत बाजारभाव आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा पाठीमागचा निलावा 32-35 पर्यंत झाला आणि अचानक 10-12 रुपयांनी कांद्याचे बाजारभाव कसे पडले, हा त्यांना पडलेला प्रश्न आहे। काय सांगताल काका? तर मी काही सांगू शकत नाही बघ। माझा तुमचा कांदा तर आलाय ना का नाही आला? कांदा आलाय, पण आता शेतकऱ्यांचं असं आहे का बघ का कांद्याला कमी कमी 30-32 रुपयाचा बाजार पाहिजेच ना, नाही का? बरोबर, बाजारच कमी काय झाले अचानक म्हणलं कसं काय करायचं? अचानक बाजार कमी झाले कसे नेमकी, काय सांगाल? अचानक बाजार कसे कमी झाले? अचानक काय आता व्यापाऱ्यांनी काय केलं, आता मागच्या नेलवाला आवक कमी होती, पण आता मी जर पाहिलं तर ती काय म्हणावं तशी आवक मार्केट, ऐका ना एक मिनिट, आता आपण जर पाहिलं एवढी काय म्हणावं अशी काय प्रचंड आवक आहे अशातला काय भाग नाही ना। मी पहिला व्हिडिओ जो काढला तो कांद्याचे जे काय गोण्या वगैरे कोण नव्हतं वरती, पहिला व्हिडिओ आपण तिथून स्टार्ट केलाय। कांद्याची म्हणावं तितकी आवक तर नाही, मग कांद्याचे बाजार भाव का पडले? कांदा खरेदी करणार कोणीच नाही, इथले व्यापारीच स्वतः खरेदी करतात, त्याच्यामुळे ही मेन 10 रुपयांनी रिवर्स मार्केट आहे आज।
आपण जर पाहिलं त्यांचं म्हणणं आहे की बाबा बेंगलोरला जर 41-42 रुपये कांदा जातो आणि तो 22 रुपये, मग कांद्याचा वाहतुकीचा खर्च काय 20 रुपये येतो का? ऐका ना, कालच्याला व्यापारी आलता सातपुते कोण, त्यांनी 27.5 रुपयाने जागेवर कांदे मागितले, मग त्यांना तवा काय घ्यायला परवड? बाजार कमिटीने यावर लक्ष नाही, पण एवढं दिवस घ्या नाही पाहिजे ना. आता आपण जर पाहिलं आपले खासदार निलेश लंके बोलले होते की बाबा ज्यावेळेस मी लोकसभेची निवडणूक पार पडेल त्याच्यानंतर मी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभं करणार. मग आता शेतकरी त्यांच्यापर्यंत जाणार का? काय वाटतं? आता हांगा तरी इथून फक्त 3-4 किलोमीटर अंतर आहे हांग्याचं, शेतकऱ्यांनी आज मागायला त्यांच्याकडे गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे? काय वाटतं बाबा? जायला पाहिजे. 30 रुपयापर्यंत कांदे कमीत कमी ओपले पाहिजे. जरी 2 रुपयांनी बाजार कमी झाले तरी 30-32 रुपयांनी माल गेलाच पाहिजे. निलाव बंद करायचं. नाही, आज आलेल्या मालाचं काय करायचं? कोणाचं दात मागायला नंतर झालं. आज आलेल्या मालाचं काय करायचं? याचं 10 रुपयाने, आज 10-12 रुपयांनी, 12 रुपयांनी, 12 रुपयांनी 25 रुपयापर्यंत आहे. मागच्या वेळेस 35 रुपये हायेस्ट कांदा होता आणि आज 25 रुपये विकतो, म्हणजे 10 रुपये प्रत्येक गोणी माग तुटते शेतकऱ्याचे. किलो माग 36 रुपयाचे बाजार, जर 3 दिवसात जर 25 रुपये. एक मिनिट बाबा, साईडला नाही, ऐका ना, बेंगलोर 41 रुपये विकलाय. आज आहे ना तिथं काहींच्या गाड्या गेलेल्या आहेत, त्यांनी सांगितलं 41 3.5 रुपये करतं. 3 रुपये 80 पैसे गाडीला खर्च येतोय तिथं, म्हणजे भाडं. तर मग एवढं इथं आहे ना 25 रुपयाचे बाजार, आज इथं जर 22-20 रुपये गाडी, एवढा फरक नाही मिळायला पाहिजे. आता काय पुढलं पाऊल काय तुमचं? पुढलं काय नाही, मी निलाव बंद पाडायचे. निलाव बंद करणे बस, याच्याशिवाय पर्याय नाही. आता कोणाला लगेच दात कोणाला मागाय काय? सरकार काही लगेच निर्णय घेणार आहे? घेणार आहे का? नाही, खासदार जरी झाले तर समजा ते खासदार लगेच निर्णय काय घेणार आहे? शेतकऱ्यांचा कांदा तसाच राहू द्या, शेतकऱ्यांचा कांदा तसाच ठेवा, हे सांगणं बाकीचं बाकी. आणि आंदोलन करून कांदा हे बंद करा निलाव. काय वाटतंय तुम्हाला बाबा? काय सांगाल इकडे बाबा? काय सांगाल बाबा? निलाव बंद करा. जर बाजार पण निलाव बंद करून तुमचा विषय मार्गी लागणार आहे का? अहो नाही लागला तर मग आपल्या शासनाने बी आपल्याला धरता येईल बरं त्यांना. हीच नुकसान झाली तर तरी आता काय आमचा व्यापाराचा नाही, आमचा घरचा माल आहे ना, काही फेकून देऊ वाटलं तिकडं, पण हे नाही होणार. इतके नुकसान खायची म्हणलं. एक तर पाणी नसताना कस शेतकऱ्यांनी माल पिकावला हे त्याला माहिती आहे. किती एकरी किती खर्च येतो कांद्याला? एकरी कांद्याला किती? आता एकरी माल 78,000 रुपये खर्च होतो एकरी. लागवडीपासून काढणीपर्यंत 70-75,000 रुपये खर्च होतो एकरी. पैसे वसूल होते का खर्च केलेला? पैसे कसं होणार नाही अशा बाजारात गेलो. या भावात शेतकऱ्याचे पैसे वसूल होऊ शकत नाहीत. निलाव बंद पाडा बाबा तुम्ही. जाऊ दे, आमचा सडून असाही फेकून द्यायचा आणि तसाही फेकून देऊ. सभापतींना काय कोणी कॉल वगैरे केला का? मार्केट कमिटी सभापती कोणी सध्या? बाबा तरटे नाही, ते नाही, इतकं नाही. सभापतीला फोन करून सांगू का निलावाची बंद करा म्हणून. एकच मार्ग. जगायचं कसं असा प्रश्न आहे ना. आता भांडवल नाही राहिलं शेतकऱ्याकडे. आता कुठली मार्केट कमिटी? काय सगळे ही अहमदनगर जिल्ह्यात पारनेर बाजार समिती. आज 12/6/2024 तारीख आहे. आता कसं गेला कांदा? आज 20-22 रुपयेच काढला यांनी. तुमची काय अपेक्षा आहे? कमीत कमी 30 रुपये तरी कांदा जायला पाहिजे. सर्व बरबाद झालो आम्ही, आणि बरबाद होऊन आता सुद्धा पुढच्या शेतीला भांडवल कुठून घालायचं आम्ही? फाशी घ्यायची बार आली ना मला. मग करता काय आता? आता माझ्या लाच गोण्या राहिल्या तर मी काय करू? वावराला परत विकायला सुद्धा माल नाही माझ्याकडे आज. मग एवढं जे आणलं हे बी याचं वाटोळं केलं, संपलो आम्ही. काय करणार मग? शेतकऱ्यांनी काय करायचं? विचार करायची गोष्ट आहे राव, साधं नाही. आता मला उद्या कांदे लावायचे, बाजरी करायची, याला पैसे आणायचे कुठून आम्ही? शेतकऱ्यांनी करावं काय? असं आहे ना. मग त्याच्याकरता तुम्ही काय डिसिजन काय घेता? एक दिवसामध्ये बाजार पडता, एक दिवसामध्ये उतरता. हे गव्हर्नमेंट असं आहेत का? अहो याला काही न्याय आहे का नाही? काय काय त्याला काय शेतकऱ्याचा वारी आहे का नाही? कोण यायचं? शेतकऱ्याने आत्महत्या करायची बारी आली, आत्महत्या करत नाही गेलो आणि तसेच राहतात मुद्दाम. काय आम्ही आज आम्हाला माहिती आहे की आमची पोरं शिकू शकत नाही, शाळा ना काही करू शकत नाहीत. एवढी बेकारी. स्वतः मला आज उद्या जायचं म्हणलं, काही करायचं घ्यायचं म्हणलं, बियाणं कुठून आणायचं, काय करायचं? पुढच्या पिकाला आम्ही काय करावं याचं लक्ष ठेवा तुम्ही. कालचा नगरला पण आहे ना 30 रुपयांनी गेला होता कांदा. त्यापेक्षा आणि मागचा रविवारचा या 4 दिवसाच्या ऍव्हरेजनी लोकांनी माल काढला. हा असा असता होता एकदम 10,000 रुपये, 1-2-3 रुपये मागे समजू शकतो.
त्यामुळे याच्यात काहीतरी व्यापाऱ्यांचा गौड गंमल असं वाटतंय आम्हाला. 2 रुपये बोल बोल महाराष्ट्रात आपण सगळ्या ठिकाणी पाहिलं ना तर 1-1.5 रुपयाने रिवर्स आहे, परंतु जर व्यापाऱ्यांनी 5 आणि 10 आणि 15 रुपयांनी जर मार्केट कमी केलं तर हे शेतकऱ्यांची सरळ सरळ लूट आहे ना. पुन्हा पाहिलं ना आम्ही तर 30 पर्यंत मार्केट आहे, मुंबई 30 पर्यंत आहे. आम्ही म्हणतो 1-1.5 रुपये इकडे तिकडे हो, त्याबद्दल काही वाद नाहीये, परंतु तुम्ही 10-12 रुपयांनी जर रिवर्स करत असाल तुम्ही व्यापाऱ्यांची एकजूट करून सरळ सरळ शेतकऱ्यांची लूट करताय. आता काय की पुढला पर्याय काय? थांबू आता घडीभर थांबू आपण पाहू, नाहीतर मग मार्केट आपण बंद करू. मागच्या वेळेस पण अशीच परिस्थिती झाली होती. या ना तुम्ही या पुढं, तुम्ही या. शिर्के साहेब नाही आले. शिर्के साहेब आपण जर पाहिलं शेतकऱ्यांची परिस्थिती एकदम गंभीर परिस्थिती या ठिकाणी झालेली दिसती. अचानक जो काही बाजारभाव पडला आणि शेतकऱ्यांचा आक्रोश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. काय एकाएकी मार्केट कसं पडलं? मार्केट पडलं म्हणजे आवक जास्त झाली सगळीकडे. आवक जास्त झाली, पुढे मार्केट नाही ना, ती सगळीकडे डाऊन झालेली आहे. काल परवाचे निलाव कसे होते? काल परवाचे होते 25 ते 30-32. आवक घटली म्हणून मार्केट वाढलं होतं. आवक वाढल्यामुळे मार्केट पडलं. आवक सगळीकडे वाढली ना, आता सगळ्या मार्केटला आवक वाढली, कुठं तेवढी मागणी नाही ना. व्यापाऱ्यांची पण बाजू समजून घेणं गरजेचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की बाबा इथं आवक घटली, पुढं बी मार्केटमध्ये आम्हाला कांदा विकायला प्रॉब्लेम येतोय, आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की 30 रुपयांनी तरी कांदा गेला पाहिजे. कोणी 22-23 रुपयांनी न्यावं लागत, मजुराला 300 रुपये द्यावं लागत. आणि कोणत्या भावात माल वाचायचा शेतकऱ्यांनी नेऊन? अजिबात निलाव नाही होऊ द्यायचा, अजिबात. कुठल्या शेतकऱ्यांनी माल न्यायचा नाही. 32-35 रुपयांनी गोणी केली, आता 2 रुपये वाढले 2 दिवसात मार्केटला गोणी. आणि जर 35 रुपयांनी माल गेला रविवारी. कसा गेला कांदा? कांद्याला कसं वाटतं? 26 रुपये. 35 रुपयांनी कांदा गेला होता. गोल्टे 24 आणि 25 रुपये कसा गेला होता? 35 रुपये गेलेला आहे. कधी गेला? मागच्या रविवारी गेलेला आहे, आणि नगरला पण गेलेला आहे. तो एक्स्ट्रा माल आहे, हा सुपर एक्स्ट्रा सुपर आहे, बिग साईज कांदा या तिथे. अचानक कांद्याचे बाजारभाव पडण्याचं कारण काय ते बी स्पष्ट झालं पाहिजे. मोदींचा आता कला करून मोदीला फोन करा. बाजार लगेच कमी झाले. सरकार फक्त निवडणुकीपुरताच होता का सरकार? पण मतदान करणारे पण आपणच होतो, हे मान्य करायला पाहिजे ना. सरकारला फक्त निवडून येऊच तर सरकार लागत होतं. आता काय ठरवलंय, काय पुढलं काय डिसिजन काय तुमचं? काय मालच नाही उठू द्यायचंय. काय शेतकऱ्याच्या पादरात काय येते सांगा ना तुम्ही. 35 रुपयाला गोणी भरावं लागत, 350 रुपये बायला द्यावं लागत, 100 रुपये भाडं द्यावं लागत. काय करायचं शेतकऱ्यांनी? व्यापारी बोलत नाहीत ना. बाहेरचे व्यापारीच नाही, सगळे इथलेच व्यापारी. कुठला बाहेरचा व्यापारी? दाखवा तुम्ही बाहेर गावचा कोणता व्यापारी आला इथं? हा, सगळे इथलेच व्यापारी. हा, पण जर पाहिलं शेतकऱ्यांनी पारनेर मधले जे काही निलाव आहेत ते बंद पाडलेले आहेत. हे कांद्याचे अचानक ढासळलेले बाजारभाव आपण जर पाहिलं, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा 35-38 पर्यंत कांद्याला बाजारभाव होते, परंतु अचानक आजचा जो निलाव आहे लेवल चला ना तुम्ही. 30 रुपयाची तरी लेवल द्या ना शेतकऱ्याला. फुकट लुटायचा काळ चाललाय हो. आजचा जो काही निलाव आहे तो 2200, 2300, 2500 पर्यंत आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
काय सांगतं परिस्थिती काय सांगतं? नगर अचानक 32-33 रुपये झाल्यामुळे आणि आज पारनेरमध्ये डायरेक्ट 20-21 रुपये निलाव काढले, त्याच्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी या मार्केट बंद पाडावं अशी सगळ्यांना आमच्या वतीने विनंती. आणि 30 रुपये जर असतील निलाव तर चालू करावा असं विनंती त्यांना. तुमच्या अपेक्षा 30 रुपयाची? हो. किती पर्यंत गेला आजचा कांदा? आज 22, 23, 24 रेट काढलेले त्यांनी. कितीने मार्केट पडलं? एक 5 ते 6 रुपयाचा लॉस झालेला साहेब शेतकऱ्यांचा. 10 रुपयाचा लॉस झालेला शेतकरी. 10 रुपये डायरेक्ट लॉस केलाय. आणि मजुरी वाढलेली आहे, गोण्यांचे रेट वाढलेत. कंपनीमध्ये गेल्यानंतर गोणीचा 1ही रुपया कमी घेतला जात नाही. इथं रोज आल्यानंतर आमच्या दर निलावाला आज एक 30 रुपयाचा बाजार भेटतो, तो मागचा 25 रुपयाचा भेटेल, तर उद्या 35 रुपयाचा भेटेल. काहीच गॅरंटी नाही. शेतकरी या परिस्थितीत जगू शकत नाही साहेब. आता दात कोणाकडे मागणार? दात मागण्याचं कारण फक्त आमचं एकच आहे का सरकारकडून अपेक्षा आहे का याचे रेट वाढवत आणि याच्यात मोदींनी लक्ष घालावं स्वतः. आपण जर पाहिलं, एक मिनिट का बाबा, आपण जर पाहिलं शपथविधी होण्याच्या अगोदर कांद्याला मार्केट होतो, शपथविधी झाला कांद्याचं मार्केट ढासळलं. हो 100% खरं आहे साहेब. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. हो 100% खरं आहे, रिअलिटी. आता विधानसभेच्या निवडणुका आल्यात परत तोंडावरती, विचार करावा लागेल शेतकऱ्यांना साहेब. म्हणून तर महाराष्ट्रामध्ये त्यांना जागा नाही भेटली. अहो भेटणारही नाही. कसं भेटणार महाराष्ट्रामध्ये जागा? मग शेतकरी एकदम म्हणजे हाय गेलेले, स्टेपवरती गेलेले आहेत. हां, कोण मतदान यांना करणार? आज एवढा BJP सरकार 9 सीटं घेऊन येतो म्हणजे काय आहे का नाही याचं काही? त्यांना भान आहे का नाही काही? तरी पण जागा होईल. शेतकऱ्यांचंच आहे ना. शेतकऱ्यांनीच मतदान केलं म्हणून तर एवढे सीटं घेतले, मोठा एवढा पक्ष असून त्यांना अजून काही समजत नाही. हां, आणि परत BJP वरून दादागिरी. शेतकऱ्यांना मारायचंच काम चालवलंय तुम्ही. आणि व्यापाऱ्याचं ऑफिस कुठे आहे ती? त्यांना बोलवा. मी पण माल आणलेला आहे, मी पण शेतकरी आहे. जर असं असलं ना, आपला माल एक इथं ठेवायचा नाही तर माघार घेऊन जायचं. 10 रुपयाने तुम्हाला काही फरक पडत नाही. ठीक आहे ना, चालतं. व्यापारी हा संघटित होतो आणि 15-15 रुपये मार्केट कमी करून शेतकऱ्यांच्या जीवावर उठवतो व्यापारी. त्या व्यापाऱ्यांना कोणी इथं कोणीच नाही का पारनेर मध्ये त्यांना हे करायला. वरती काय भाव कमी करणार आहे काही? वरती काय ही वेळ आली ती आज स्टॉक करून ठेवत्या, उद्या येणाऱ्या काळात बाहेर काढतात माल. त्यांनी लेवल धरून मार्केट करा. लेवल धरून करा. लेवल म्हणजे 28-30 बरं का, 28-30 या मार्केटमध्ये मोठा कांदा घ्यावा. 28 ते 30 मोठा माल घ्यावा. हा असं मार्केट असावं. 28, 29, 30 नाही. तुम्ही जर सगळ्यांनी माल माघार नेला, मी तुम्हाला सांगतो व्यापाऱ्यांना ह्या गाड्या आज हाय अशा उभ्या राहत्या. 28, 29, 30 बरं का. हो 28च्या आत मोठा माल घेऊ नका. 28च्या पुढे 30 पर्यंत माल घ्या. नाही 22-23 मार्केट काढली. लाईव्ह मार्केट 20-22 रुपयाचं मार्केट काढलंय तिथे. सोमवार विकलेली 25 रुपये माझ्याकडे पट्टे आहेत नगरच्या आडत्याच्या. व्हॉट्सअपला येतात, त्या ग्रुपला मी आहे. 25 रुपयांनी गोल्टी आहे, 34-35 रुपयांनी मोठा कांदा आहे. आणि तुम्ही डायरेक्ट 15-16 केलं. म्हणजे तुम्ही काय केले? शेतकऱ्यांच्या मुळा उठलेले आहेत. टोटल व्यापारी, सरकार सगळे सरसकट मुळा उठलेले आहेत. तुम्ही सांगा मला असं माल घेऊन 20 कट करून टाका. 28 ते 30 मोठा नसेल तर तुम्ही व्यापारी बोलवा ना. एका माणसं कुठेही करता. व्यापारी बोलवा. या कमिटी कोणतरी असेल ना ह्या कमिटीवरती का कोणीच नाही. व्यवस्थापक असेल ना, मार्केट कमिटी जायला पाहिजे. तिथे व्यवस्थापक असेल नाही. मार्केट कमिटी चला, तिथे व्यवस्थापक असेल. हे काय करतात? ते सभापती साहेबांना फोन करतील. पुढलं काय नियोजन? पुढलं काय करायचं? पुढला पाऊल काय? मार्केट नाही मिळालं 30च्या पुढे आम्ही कांदा मार्केट बंद पाडणार. आम्ही आमचा माल माघार नेणार. आम्ही पुढे ठेवू, पण आम्ही ह्यांना माल देणार नाही. आपण जर पाहिलं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा सगळ्या व्यापाऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. 28, 29, 30 असा मोठा माल घ्यावा. नाही तर मग मार्केट बंद ठेवावं. आणि गोल्टी ही चोप 25-26 हा सगळ्या व्यापाऱ्यांनी येऊन सांगा. असं करा ना. तुम्ही तुमच्या मालाचं मालक येत, तुम्ही ते माघार घ्यायचा माल, आम्हाला द्यायचा नाही, परत निलाव करा. आपण जर पाहिलं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सर्व व्यापारी एकत्र येऊन एक निर्णय होणं गरजेचं आहे. ना तर आम्ही माल पाठीमागे नेणार. मार्केट आजचं बंद पाडणार. मार्केट आम्ही बंद पाडणार. आमचा माल आम्ही माघार घेऊन जाणार.
सगळ्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन बोलून नाही का? तिथे ना बाजार समिती ऑफिसला पुढे गेले. राहू द्या, बंद राहू द्या. चला ना समिती तुम्ही माझा ऐका. सांगा समिती. पुढे या. पुढे या ना संकेत.